आजची रेसिपी खूप खास आहे. तर तेल कढईमध्ये तापत ठेवलेलं आहे. त्यात घातलेली आहे जिरे, मोहरी, कढीपत्ता. कढीपत्ता तडतडायला आहे. तड तड तड. तर चला कांदा घातलेला आहे. कांदा आणि आलं लसूणची पेस्ट गुलाबी रंगावर परतून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये घातलेला आहे टोमॅटो. आज मी एक माझ्या पद्धतीची रेसिपी बनवणार आहे. ह्याच्यात घातलेली आहे हळद, हिंग आणि थोडंसं तिखट त्यात आणि थोडंसं मला आवडेल असं काळं तिखट आणि थोडंसं जास्त नको ते खूप तिखट आहे मराठवाड्यातलं तिखट आहे ते आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. आता हे मस्तपैकी तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घेऊया. आणि इकडं मी पाणी तापत ठेवलेलं होतं 3 वाटी. तर बघूया काय रेसिपी बनवणार आहे ते सिक्रेट आहे, लगेच सांगायचं नाही. तर आता चांगलं पाणी त्याच्यामध्ये उकळून घेऊया. आणि हे आहे बेसन पीठ. तर आज आपण बनवणार आहोत पिठलं माझ्या पद्धतीनं. तर हे पिठलं मी आता 1 वाटी घेतलेलं आहे आणि 3 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता जसं जसं हलवत जाईल तसं तसं थोडं थोडं करून मी ते पिठलं टाकत आहे. असं मस्त कणीदार पिठलं बनवणार आहे माझ्या पद्धतीनं. तर चला आज आपण पिठलं चपाती करायची आहे आणि भात करायचा आहे. तसं म्हणलं तर पिठलं भाकरी बनवतात, पण मी पिठलं चपाती करणार आहे. तर पिठल्यामध्ये म्हणजे बेसन पीठमध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं. जे कष्ट करतात, व्यायाम करतात त्यांनी पिठलं खायलाच पाहिजे. आणि जे बसून राहतात त्यांनी पिठलं खाऊ नये. नाहीतर पिठलं पिठलं व्हायची पाळी. तर हे मंद आचेवर गरम करूया. आता ताटाला लावलेली चपाती आणि भात. भात मी थोडाच घेतो, जास्त घेत नाही. आता बघूया पिठलं कसं झालेलं आहे. तर वाव, काय कलर आलाय, छान मस्त आलेला आहे. तर हे मस्त तिखट आणि घातलेलं पिठलं आहे. मिरचीचं पण पिठलं होते पिवळं असं छानपैकी. तर बघूया नेक्स्ट टाइम मी मिरचीचं पिठलं बनवून दाखवतो तुम्हाला. मी कसं बनवतोय ते ठीक आहे. तर चला आता भूक लागली मला प्रचंड. थँक्यू.